आदित्य ठाकरे ड्रग्सच्या व्यापारामध्ये सहभागी आहेत, तसंच उद्धव ठाकरेही आरोपी असल्याचा खळबळजनक आरोप वकील निलेश ओझांनी केला आहे। आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा वापर केल्याचा आरोपही ओझांनी केलेला आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियान आणि वकील निलेश ओझांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है, वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। आदित्य ठाकरे, डिनो मौर्य, इनके फोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे, जिनका DAPP नाम का कंपनी है, जिसको ड्रग्स के सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो ने अक्यूज बनाया कंपनी को, उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत। ये मैटर में आदित्य ठाकरे ने जो गुनाह किए, उस गुनाह को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने CM की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया। उनके गैंग के ही ये सचिन वाजे थे। अभी मैं आपको 2 मिनट में और एक बात क्लियर करता हूं। तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर, इसका मर्डर छुपा, एक्सटॉर्शन कर, मनसुख हिरेन को मार, ये सब काम किए। ये सब काम में पार्ट और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए। 11 डिसेंबर 2023 ला सतीश सालियांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं SIT ने। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, केस रिओपन करा। पुरावा म्हणजे काय असतो, आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत। नाव याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भातले 10 विटनेस आयदर गायब झाले, कुणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ऍक्सिडेंट दाखवला, कुणाची हत्या केली, काय यांनी जे केलं आहे, म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे। दिशा सालियानीचा एक मित्र होता टीव पिंटो, त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर काही पोस्ट लिहिल्या होत्या की 7 जून 2020 ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली। त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग, सुशांत, दिशा, आदित्य किंवा त्यांनी काय बेबी बेंग लिहिलं, जे काही आहे त्यांनी काही त्यांच्या पोस्टमध्ये सांगितल्या, कसा तिची हत्या झाली, काही त्यांनी हिंट दिल्या। आमची तक्रार खोटी निघाली, आम्हाला याच्यात लिहून दिलं आहे, कठोरात कठोर कारवाई करा, आम्हाला फाशीची शिक्षा द्या।